श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, हीच मी स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 5 मार्च म्हणजेच रविवारी अतिशय पवित्र आणि प्रभावशाली अशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला खूप विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही तिथी पूर्णपणे गणपती बाप्पांना समर्पित मानली जाते. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं नाव वेगळं असतं. यावेळी येणारी ही चतुर्थी म्हणजे भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. चैत्र महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप आणि सेवा यांचा परिणाम खूप लवकर आणि प्रभावीपणे दिसून येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. या दिवशी गणपती बाप्पांची मनापासून पूजा केली तर आयुष्यातील अनेक अडचणी, विघ्न, संकट हळूहळू दूर होऊ लागतात. मनोकामना पूर्ण होतात. घरामध्ये सुख, शांती आणि समाधान वाढतं. विशेषतः मुलांच्या बाबतीत हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान आणि यश देणारे दैवत आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी या दिवशी केलेले उपाय अत्यंत लाभदायक ठरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावा. हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही उपवास केला नाही तरीही सहज करू शकता, पण याचा परिणाम मात्र खूप मोठा आणि सकारात्मक असतो. हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील अडथळे, विघ्न, अडचणी हळूहळू दूर होतात. अभ्यासात त्यांचं लक्ष वाढतं, करिअरमध्ये प्रगती होऊ लागते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळण्याचे मार्ग खुलतात. तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, शिक्षण घेत असोत किंवा नोकरी करत असोत, हा उपाय सर्वांसाठी तितकाच प्रभावी आहे. अगदी तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. याबद्दलची सविस्तर माहिती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की हा उपाय नेमका कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू लागणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने केल्यास त्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो. प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने केली तरच त्याचा परिणाम तुम्हाला अनुभवता येईल. मंडळी, आता या संकष्टी चतुर्थीचा खरं महत्त्व थोडं खोलात समजून घेऊया. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमागचं कारण कळतं तेव्हा आपण ती गोष्ट अधिक श्रद्धेने आणि मनापासून करतो. गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजेच आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारे देव. कोणतंही शुभ काम सुरू करण्यापूर्वी आपण सर्वात आधी गणपतीची पूजा करतो, कारण त्यांच्या कृपेने काम निर्विघ्न पार पडतं असं मानलं जातं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा फक्त अडथळे दूर करत नाहीत, तर ते आपल्याला योग्य बुद्धी, समज आणि निर्णय घेण्याची ताकद सुद्धा देतात. आणि म्हणूनच मुलांच्या आयुष्यात गणपती बाप्पांची कृपा असणं खूप गरजेचं असतं. कारण आजच्या काळात फक्त मेहनत करून चालत नाही, तर योग्य दिशेने मेहनत करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपण पाहतो की मुलं खूप अभ्यास करतात, खूप प्रयत्न करतात, पण तरीसुद्धा त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात, जसे की एकाग्रतेचा अभाव, नकारात्मक ऊर्जा किंवा नशिबाचा साथ न मिळणं. काही वेळा तर मुलांचं वागणंच पूर्णपणे बदलतं. आधी अभ्यासात हुशार असलेली मुलं अचानक अभ्यासापासून दूर जातात. मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतून राहतात. पालक काही सांगायला गेले तर ते ऐकत नाहीत, उलट चिडचिड करतात. हे सगळं पाहून आईवडिलांचं मन खूप अस्वस्थ होतं. काही घरांमध्ये तर परिस्थिती अशी असते की मुलं मोठी झालेली असतात, शिक्षण पूर्ण झालेलं असतं, पण नोकरी लागत नाही. कितीही प्रयत्न केले तरी योग्य संधी मिळत नाही. काही वेळा मुलांच्या आयुष्यात सतत अपयश येत राहतं, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ लागतो. मंडळी, अशावेळी फक्त रागावून किंवा समजावून काही उपयोग होत नाही. अशावेळी आपल्याला आध्यात्मिक मार्गाचा आधार घ्यावा लागतो. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण देवाच्या कृपेने त्या सहज बदलू शकतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस अशाच समस्यांवर उपाय करण्यासाठी अत्यंत योग्य मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून, त्यांना काही विशेष वस्तू अर्पण करून आणि मनापासून प्रार्थना करून आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खास मुलांच्या प्रगतीसाठी आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होते, त्यांचं मन स्थिर होतं, अभ्यासात लक्ष वाढतं
आणि हळूहळू त्यांना यश मिळायला सुरुवात होते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हा उपाय करताना घाई करू नका किंवा फक्त म्हणून करू नका. प्रत्येक टप्पा शांतपणे, मन लावून आणि पूर्ण श्रद्धेने करा. कारण जेव्हा आपण मनापासून काही करतो तेव्हाच त्याचा खरा परिणाम आपल्याला दिसतो. मंडळी, आता आपण या उपायाची सुरुवात करण्यापूर्वीची तयारी नेमकी कशी असावी हे सविस्तर समजून घेऊया. कारण योग्य पद्धतीने सुरुवात केली तरच उपायाचा पूर्ण लाभ मिळतो. सर्वात आधी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर मन शांत ठेवायचं आहे आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करायची आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वतःला शुद्ध करायचं आहे. इथे बाह्य स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. मनात कोणताही राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात जाऊन सर्व देवांची साधी पूजा करायची आहे. विशेषतः गणपती बाप्पांची पूजा मनापासून करायची आहे. जर तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही स्वच्छ पाणी वापरू शकता. काहींना दूध किंवा पंचामृत वापरायची सवय असते, पण साध्या पाण्याने केलेला अभिषेक सुद्धा पूर्ण श्रद्धेने केला तर तितकाच प्रभावी ठरतो. अभिषेक करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त पाणी ओतायचं नाही, तर त्याच वेळी मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही ओम गण गणपतये नमः हा मंत्र मनात किंवा हळू आवाजात म्हणू शकता, किंवा तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला अजूनच उत्तम. मंत्रोच्चारामुळे वातावरण पवित्र होतं आणि तुमची एकाग्रता वाढते. अभिषेक झाल्यानंतर जे पाणी खाली जमा होतं ते पवित्र तीर्थ मानलं जातं. हे तीर्थ अत्यंत महत्त्वाचं आहे. या तीर्थाचे 1 ते 2 थेंब तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचे आहेत. जर अभिषेक फक्त स्वच्छ पाण्याने केला असेल तर 1 ते 2 चमचे सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. यामुळे मुलांच्या शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. उरलेलं तीर्थ तुम्ही घरातील पिण्याच्या पाण्यात मिसळू शकता. यामुळे संपूर्ण घरात एक पवित्र आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. जर तुमच्या घरात गणपतीची मूर्ती नसेल आणि फक्त फोटो असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. त्या फोटोला स्वच्छ कापडाने नीट पुसून घ्या आणि त्याच श्रद्धेने पूजा करा. भावना महत्त्वाची आहे, साधन नाही. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. लाल रंगाचं फूल, विशेषतः जास्वंद असेल तर खूप उत्तम, कारण गणपती बाप्पांना लाल फुलं अत्यंत प्रिय मानली जातात. त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर थोडंसं मोदक किंवा लाडू सुद्धा अर्पण करू शकता. यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण घरात सुगंध पसरवायचा आहे. यामुळे वातावरण अधिक प्रसन्न आणि शांत होतं. मग गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आरती करताना मन पूर्णपणे त्या क्षणात असलं पाहिजे. घाईघाईत किंवा मन दुसरीकडे ठेवून आरती करू नका. ही सगळी पूजा पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मुख्य उपायाची सुरुवात करायची आहे. अनेक जण थेट उपायाकडे जातात, पण ही चूक आहे. कारण ही पूजा म्हणजे त्या उपायाची तयारी आहे. यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि तुम्ही पूर्ण श्रद्धेने पुढचा टप्पा करू शकता. आता पुढे आपण पाहणार आहोत की हा मुख्य उपाय नेमका काय आहे, त्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत आणि त्या कशा पद्धतीने वापरायच्या आहेत. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं इथे खूप महत्त्वाचं आहे, कारण हाच उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या उपायासाठी 2 साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे सुपारी आणि दुसरी वस्तू म्हणजे हिरवी वेलची. पण इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या. सुपारी ही नेहमी पूजेमध्ये वापरली जाते तीच घ्यायची आहे. खाण्याची मोठी सुपारी वापरायची नाही. पूजेची सुपारी छोटी, स्वच्छ आणि अखंड असते. ती कुठेही तुटलेली, किडलेली किंवा आधी वापरलेली नसावी. शक्यतो नवीन आणि चांगल्या प्रतीचीच घ्या. तुम्हाला अशा 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. या दोन्ही वस्तूंचा उपयोग या उपायामध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा धारण करण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. आता या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांसमोर शांतपणे बसायचं आहे. बसण्याआधी एक दिवा लावायचा आहे. शक्यतो तुपाचा दिवा असेल तर उत्तम, नाहीतर तेलाचा दिवा सुद्धा चालेल. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मकता. त्यामुळे उपाय करताना दिवा लावणं अत्यंत आवश्यक आहे.
यानंतर त्या 2 सुपाऱ्या आणि 2 वेलच्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. हाताची मूठ हलक्या प्रमाणात बंद करायची आहे. आता इथून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे मंत्रशक्तीचा उपयोग होतो. सर्वप्रथम तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं 1 वेळा पूर्ण पठण करायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण पाठ नसेल तर शक्य तेवढं मनापासून म्हणायचा प्रयत्न करा. त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना मन पूर्णपणे गणपती बाप्पांवर केंद्रित ठेवा. मध्येच विचार दुसरीकडे जाऊ देऊ नका. या मंत्र जपानंतर तुम्हाला 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र विशेषतः संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यामुळे हा टप्पा नक्की पूर्ण करा. यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांसमोर डोळे बंद करून मनापासून प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांचं नाव मनात घ्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत, त्यांना योग्य मार्ग मिळावा, अभ्यासात किंवा कामात त्यांना यश मिळावं, त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये अशी मनापासून विनंती करा. मंडळी, इथे शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या असतात. तुम्ही किती सुंदर बोलता यापेक्षा तुम्ही किती मनापासून बोलता हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रार्थना करताना मन पूर्णपणे त्या भावनेत असू द्या. आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कापड घ्यायचा आहे. हा रंग खूप महत्त्वाचा आहे, कारण लाल रंगाला ऊर्जा, शक्ती आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. त्या कापडामध्ये तुम्ही या 2 सुपाऱ्या आणि 2 वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. पोटली बांधताना गाठ घट्ट मारा, म्हणजे त्या वस्तू सुरक्षित राहतील. ही पोटली तयार झाल्यानंतर ती काही वेळ गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे. त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवायची आहे, म्हणजे त्या पोटलीतही तीच सकारात्मक ऊर्जा समाविष्ट होईल. जेव्हा तुम्ही ती पोटली तयार करून गणपती बाप्पांसमोर ठेवता त्या दिवशी ती तशीच काही वेळ राहू द्या. त्या पोटलीमध्ये तुमची प्रार्थना, मंत्रजप आणि श्रद्धेची ऊर्जा साठत असते. म्हणून हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती पोटली गणपती बाप्पांसमोरून उचलून घ्यायची आहे. उचलताना पुन्हा एकदा मनात गणपती बाप्पांना नमस्कार करा आणि आपल्या मुलांसाठी चांगल्या गोष्टींची प्रार्थना करा. आता ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलांजवळ ठेवायची आहे. जर तुमची मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये एका बाजूला ही पोटली कायमस्वरूपी ठेवायची आहे. जर मुलं कॉलेजला जात असतील किंवा नोकरी करत असतील तर त्यांच्या बॅगमध्ये किंवा त्यांच्या खिशात ही पोटली ठेवू शकता. मंडळी, जेव्हा ही पोटली मुलांजवळ असते तेव्हा असं मानलं जातं की गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहतो. ही फक्त एक वस्तू नसते, तर ती एक संरक्षण कवचासारखी काम करते. त्यामुळे मुलांवर येणारी संकटं कमी होतात. त्यांच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. विशेषतः जे मुलं अभ्यास करत आहेत त्यांच्या बाबतीत हा उपाय खूप फायदेशीर ठरतो, कारण या पोटलीमुळे त्यांच्या मनाची एकाग्रता वाढते. त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहतो आणि परीक्षांमध्ये त्यांना चांगलं यश मिळू लागतं. अनेक आईवडिलांनी हा अनुभव घेतलेला आहे की हा उपाय केल्यानंतर मुलांच्या वागण्यात, त्यांच्या सवयींमध्ये आणि त्यांच्या प्रगतीमध्ये सकारात्मक बदल दिसायला लागतो. जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यावेळी ही पोटली तुम्ही काही दिवस गणपती बाप्पांसमोर ठेवून नंतर ती मुलांना पाठवू शकता किंवा ते जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांच्या हातात देऊ शकता. भावना आणि श्रद्धा जिथे असते तिथे अंतर काही अडथळा ठरत नाही. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर घरात सुतक असेल, म्हणजेच कोणताही अशुभ कार्य झालं असेल, तर त्या काळात हा उपाय करू नका. तसेच जर आईला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस आईने हा उपाय टाळावा. पण अशा परिस्थितीत घरातील वडील किंवा स्वतः मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात. त्यामुळे उपाय थांबवण्याची गरज नाही, फक्त योग्य व्यक्तीने तो करावा. मंडळी, हा उपाय खूप सोपा आहे, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. हा उपाय करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे श्रद्धा. कारण श्रद्धा असेल तरच देवाची कृपा मिळते. आणि जेव्हा गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवर होते तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रकारच्या भक्तिपूर्ण आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे कुणाच्या तरी मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.
शेवटी एवढंच सांगते, गणपती बाप्पांवर विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोपवा. श्री स्वामी समर्थ.